नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे NMC नागपूर, जी नागपूर महानगरपालिका आहे, त्याच्यामध्ये एक मोठी पदभरती ची जाहिरात आलेली आहे. त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता जर तुम्ही बघा, हे नागपूर याचं पोर्टल आहे नागपूर महानगरपालिकेचं. NMC रिक्रुटमेंटवर गेल्यानंतर तुम्हाला काय करेल की ही जाहिरात दिसून येईल तुम्हाला. 23/12ची ही जाहिरात येऊन जाईल. तर याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता. ओपन केली ही, तर तुम्हाला ही जाहिरात येऊन जाईल. आता पदभरती काय आहे सगळ्यांची तुम्हाला माहिती झालं. बघा, ही पदं जी आहेत, अ, ते 23 तारखेची जाहिरात आहे, कालची जाहिरात आहे ही. आणि याच्यानुसार जर बघितलं तुम्ही तर ॲप्लिकेशन 26 तारखेपासून सुरू होणार आहे. 26 ते 15 जानेवारीपर्यंत असणार आहेत. त्याच्यानंतरनं तुम्हाला ॲप्लिकेशन 15 तारखेपर्यंत कंप्लीट करायचं आहे. फीजही तुम्हाला त्याच वेळेस भरायची आहे. ऑफसाईट वेबसाईटवर घेणं. आता ही जी परीक्षा आहे ती तुम्हाला TCS तर्फे घेण्यात येत आहे. लक्षात घ्या, TCS तर्फे. आता ह्या पदं जे आहेत ते बघा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य S14ची श्रेणी आहे, 36 पदं आहेत. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी S14ची श्रेणी आहे, 3 पदं आहेत. नर्स परिचारिकासाठी GNMसाठी जर बघितलं तर 52 पदं आहेत, S13ची श्रेणी चांगली आहे. त्याच्यानंतर वृक्ष अधिकारीसाठी S13, 4 पदं आहेत. त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी 150 पदं आहेत. हे आहेत S8ची श्रेणी असणार आहे. टोटल 245 ही पदभरती असणार आहे. त्याच्यानंतर ना आपण गेलो तर हे कॅटेगरीनुसार वर्णन दिलेलं आहे. ज्युनियर इंजिनिअर सिव्हिलसाठी 36 पदांसाठी. त्यासाठी बघितलं तर SCसाठी 6 पदं आहेत, STसाठी 3 पदं आहेत, VJAसाठी 1 पद आहे, NTBसाठी 1 पद आहे, 3 पदं NTCसाठी आहेत, NTTसाठी काही पद नाही आहे, SBCसाठी 1 पद आहे, 10 पदं OBCसाठी आहेत, SCBCसाठी 4 पदं, EWSसाठी 4 पदं, एकूण आरक्षित 33 पदं, 3 पदं ओपनसाठी असणार आहेत. अशी जर बघितली 36 पदांची पदभरती आहे. त्याच्यानंतरनं परत जर ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलसाठी 3 पदं असणार आहेत ही. त्याच्यानंतरनं पुढे गेलो आपण तर GNMसाठी 52 पदं आहेत. याच्यामध्ये जर बघाल तर तुम्ही ही पदभरती अशी असणार आहे. आता ही कॅटेगरीनुसारची वर्णन झालं. ओके. त्याच्यानंतरनं कोणकोणती डिग्री लागणार आहे तुम्हाला, आता कोणकोणतं अप्लाय करू शकतं तर बघा, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी जर बघा, JEEसाठी तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकीची डिग्री लागणार आहे तुम्हाला. ओके. सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री लागणार आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकलसाठी तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स शाखेची पदवी किंवा समकक्ष पदवी तुम्हाला चालणार आहे. ओके. त्याच्यानंतर ना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी जर बघा, तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकीची डिग्री पदवी आहे, डिप्लोमा पाहिजे. त्याच्यानंतर ना नर्ससाठी जर बघितलं तर यासाठी तुम्हाला GNMचा कोर्स तुम्ही केला पाहिजे. वृक्ष अधिकारीसाठी तुम्हाला BSc हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर, तुम्हाला फॉरेस्ट्रीची पदवी किंवा मान्यपात्र याची वनस्पती पदवी असणार आहे आणि 5 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण. डोमिसाईल सर्ट पाहिजे तुम्ही महाराष्ट्राचे, हे दिलेले आहेत. आरक्षण आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण कोणकोणते आहेत ते. त्याच्यानंतर हे आरक्षण झालं. वयोमर्यादा जर बघितलं, आता याच्यानुसार इथं दिलेलं आहे. हं. वयोमर्यादा जर बघितलं तर कमीत कमी 18 वर्षे, जास्तीत जास्त ओपनसाठी 38 वर्ष, मागासवर्गीयसाठी 43 वर्ष असणार आहे. कम्प्युटरचं नॉलेज तुम्हाला आवश्यक असणार आहे. जर नसेल तर तुम्हाला 2 वर्षाच्या आत देणे आवश्यक आहे. मराठीचे नॉलेजही तुम्हाला आवश्यक असणार आहे. निवड पद्धती तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईन परीक्षेद्वारे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे, याच्यानं घ्यायला लागेल. त्याच्यानंतरनं नियुक्तीसाठी तुम्हाला कमीत कमी 50% गुण आवश्यक असणार आहे आणि कॅटेगरीसाठी कमीत कमी 45% गुण मिळवणे आवश्यक आहे. आणि ज्याला 45% गुण नसणार आहे त्यांना याच्यामध्ये घेतले जाणार नाही. आणि तुमची 100 प्रश्न असणारी 200 गुणाची ऑनलाईन परीक्षा ही घेतली जाणार आहे. 2 तासाची वेळ असणार आहे. याच्यासाठी इंटरव्ह्यू वगैरे काही घेतले जाणार नाही आहेत, लक्षात घ्या. परीक्षेचे स्वरूप हे दिलेलं आहे इथे तुम्हाला. पाहिलं तुम्ही तर तांत्रिक प्रश्न 40 असतील आणि बाकीचे जे प्रश्न बघितले, 15 प्रश्न मराठी, 15 प्रश्न इंग्लिशचे, बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न असे बघितले तर तुम्हाला 100 प्रश्न 200 गुण असणार आहेत. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर कनिष्ठ अभियांत्रिका ह्याच्यासाठीही इलेक्ट्रिकलसाठी तसंच असणार आहे तुम्हाला. 60 प्रश्न जे असतील ते तुम्हाला जनरल असतील आणि 40 प्रश्न हे टेक्निकल असणार आहेत.
त्याच्यानंतर GNM नर्ससाठी जर बघितलं तर परत तुम्हाला 12वी लेवलचं असणार आहे आणि 60 प्रश्न असतील, 120 गुणांचे असतील आणि तांत्रिक विषय असतील ते त्याचे 40 गुण असतील, असे 200 गुण असणार आहे. त्याच्यानंतर अभियांत्रिकी सहाय्यकसाठी परत तुम्हाला सेम असणार आहे की 60 गुण जे असतील ते जनरल असतील आणि 40 गुण जे असतील ते तांत्रिक रिलेटेड असतील, टेक्निकल रिलेटेड. बक्ष अधिकाऱ्याचे तसंच आहे, सेम तसंच पॅटर्न असणार आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन तुम्हाला 26 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत करता येणार आहेत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. फीज जर बघितलं तर तुम्ही 1000 आणि 900 रुपये ही फीज असणार आहे, नॉन रिफंडेबल फीज असणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.